चहा. हो या 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 या. ऐकलत का, मुलाचे भाऊ आले आहेत. नमस्कार काका. बसा बसा. नक्की नमस्कार. मी बापूसाहेबांचा मुलगा आणि रोहितचा मोठा भाऊ. बापूसाहेबांनी सांगितलं कोल्हापूरमध्ये तुमचा खूप मोठा गुळ आणि मसाल्याचा बिझनेस आहे. होय होय. अहो आमचा गोळ्याचा आणि मिरच्याचा व्यापार कोल्हापूर लय प्रसिद्ध आहे. अहो कोल्हापूर सोडा, आपण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आम्ही. खरं सांगू काय, कोल्हापूरच्या पांढऱ्या आणि तांबड्या रस्त्याला आमच्या मसाल्याशिवाय चवच लागत नाही. मिरची मसाला ते सगळं ठीक आहे हो, पण आजकालच्या मुलींना जरा स्टँडर्ड पाहिजे ना, जरा स्टँडर्ड. त्यातून माझी मुलगी एम.कॉम झालेली, तिच्या स्टँडर्डचा बिझनेस हवा ना. म्हणजे मला कसं बोल नाही. म्हणजे बघा, माझी पहिली अट ही आहे, मुलगा एकुलता एक हवा. असे खूप मोठं कुटुंब, काका काकू वगैरे वगैरे असा माणसांचा मोठा घोळका आमच्या मुलीला आणि मला चालणार नाही. छोटं कुटुंब पाहिजे. अहो काकू, अहो आमच्या घरात 36 माणसांचं कुटुंब आहे. त्यात 5 म्हशी, 2 कुत्री आणि माझी गाडी, असा आमचं कुटुंब आहे बघा. अहो आमच्या घरात सण असला की नाही, पंक्तीला पंकत बसते. आवाज मोठे घर असले की नाही, माया लिही लागते हो. 36 माणसांचा स्वयंपाक करायला माझी पोरगी काय आचारी आहे? हा, मला एकदा तुमची अपेक्षा सांगा. आता मुद्द्याचं बोलूया. बँक बॅलन्स, मुलाचा बँक बॅलन्स तगडा पाहिजे आणि माझ्या मुलीच्या नावावरती 30 ते 40 लाखाची एफडी करणार काय? तर बोला. 30 ते 40 लाखांची एफडी? अहो काकू, आम्ही रोजच्या रोज धंद्यात रोटेशन करतो. अहो बँकेत पैसा सडवण्यापेक्षा आम्ही गुळ आणि मिरचीच्या गाड्या भरून मार्केटला पाठवतो आणि तिथेच आम्ही पैसे गुंतवतो. ते सगळं ठीक आहे हो, पण बँक बॅलन्स कसा तगडा पाहिजे आणि माझ्या मुलीला रोज मेसेज यायला पाहिजे, युअर अकाउंट इज क्रेडिटेड बाय 1 लाख रुपीज. जमणार काय? लाखाचा मेसेज आला, मी का टाटाने आंबण लागून गेले वे. आणि एवढा बॅलन्स खात्यात ठेवून ती काय मेसेज उशाखाली घेऊन झोपायचं आहे? गाड्या कोणत्या कोणत्या आहेत तुमच्याकडे? टेस्ला आहे का? टेस्ला आपोआप चालते ती? काय काका, बटन दाबल्यासारखं तुम्ही गप का बसताय हो? अरे आमचा आवाजच दाबलाय. काही न बोलतात आम्ही गप्प बसतो. हा. तुम्ही बोलू नका हो. आता तिसरी अट, लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी लंडनला शिफ्ट होणार का? हो काकू, थांबवा जरा हा तुमचा अपेक्षाचा ट्रक आणि रोज खात्यात बॅलन्स कुठं दाखवू लाखांचा. आपोआप चालणारी टेस्ला गाडी घेऊन कोल्हापूरच्या खास खड्ड्यात लंडन शोधत फिरल माझा भाऊ. अहो, माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे ना. हो काकू, मला वाटलं इथं मुलगी बघा आलेली. रोया मला खरंच सांगत होता, खरोखर शपथ. अहो मी तर बँकेचा लोन आणि नासाचा इंटरव्ह्यू एकत्र द्यायला लावले असं मला वाटलं नव्हते. मला खरं सांगू काय, अहो आम्ही वर्षाला आणि महिन्याला लाखात असं कमीतोय. कसं आहे, 36 माणसाचं माझं कुटुंब आहे, पण तुमचा बँक बॅलन्स, छोट कुटुंब आणि टेस्ला, त्या टेस्ल्याच्या चक्कर मध्ये कधी माझा टेस्ला निघेल. येतो मी. नमस्कार. हो. बाळ, तिचं काय तू मनावर घेऊ नकोस. मी तिला समजावून सांगेन. आजकाल लग्नाच्या अपेक्षा फारच वाढल्यात. याच्यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. तुम्ही देखील विचार करा जरा. काका, हो पैसा आज आहे उद्या नाही. हो पोरग्याचं गुण आणि कर्तृत्व त्याचं बघायला पाहिजे. हा तुम्ही पण जरा विचार करा. येतो मी. या. तर बघितलं मंडळी, आई म्हणून मुलींचं भवितव्य सुरक्षित आणि सुखाचं असावं ही इच्छा असणं खरं आहे. पण त्या नादात माणसांपेक्षा पैशाच्या श्रीमंतीला जास्त महत्व द्यायला गेलं की अवास्तव अपेक्षांचा डोंगर आपोआप रचला जातो. अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण ती वास्तवाला धरून असावी. आजकालची माणसं मुलांचं मन, त्यांचे संस्कार आणि कष्ट करण्याची तयारी बघतच नाही. फक्त बघतात
त्यांचा बँक बॅलन्स नि ब्रँड, पण संकट काळात पाठीशी उभी राहणारी आपली प्रेमाची जवळची माणसं असणं यासारखं सुखच नाही. म्हणूनच दिखाव्यापेक्षा माणुसकी आणि नात्यानं जपलं तर आपल्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.